नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द विनर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत मराठी व्याकरणामधील काय प्रयोग. मराठी व्याकरणामधील कोणता प्रयोग. प्रयोग हा टॉपिक आपण मराठी व्याकरणातील बघणार आहोत. याच्यावर 1 ते 2 मार्कासाठी आपल्याला पोलीस भरतीला काय येतात, प्रश्न येतात. काय येतात, प्रश्न येतात. आणि एकदम सोपा असा हा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, प्रयोग प्रयोग म्हणजे सर्वात महत्वाचं काय. प्रयोग म्हणजे काय, प्र प्लस योग म्हटलं तर काय, प्र प्लस योग म्हटलं तर काय प्रयोग. परंतु प्रयोग म्हणजे काय, जोडणे किंवा रचना. काय म्हटलं, काय म्हटलं, जोडणे किंवा रचना. प्रयोग म्हणजे काय. बघा प्रयोगाचे तसे बघितलं आपण, किती प्रकार पडतात रे. प्रयोगाचे किती प्रकार पडतात, 3. पहिला, दुसरा आणि तिसरा. प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. पहिला येते कोणता, कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग. असे 3 प्रकार पडतात. परंतु प्रयोग बघण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिले काय जमलं पाहिजे. जसं आपलं क्रियापद झालं होतं, परंतु त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, तुम्हाला करता काढता आला पाहिजे. तुम्हाला काय आला पाहिजे, करता काढता आला पाहिजे. त्यानंतर उदाहरणातलं काय कर्म तुम्हाला समजलं पाहिजे, ते काढता आलं पाहिजे. आलं का लक्षात. या सगळ्या गोष्टी आपण क्रियापदामध्ये बघितलेल्या आहे. मग मला एक गोष्ट सांगा की करता काढण्यासाठी क्रियापदाचं काय करावं लागते. सगळ्यात पहिले मूळ धातू काढून, मूळ धातू काढल्यानंतर त्याला काय लावावं लागते करता ओळखण्यासाठी, नारा नारी. नारा किंवा नारी. बघा नारा किंवा नारी आपण त्याला लावलं. मग समजा आता एखादं उदाहरण आपण बघूया. सचिन क्रिकेट खेळतो. मी काय म्हटलो, मग याच्यातला एक प्रश्न पोलीस भरतीला आला का, याच्यातलं क्रियापद ओळखा. कोणतं आहे रे, खेळतो. हे काय आहे, क्रियापद आहे. मग खेळतो या क्रियापदामधलं मूळ आपलं धातू काय आहे, याच्यातलं धातू काय, खेळ. मग खेळ आहे. मग याच्यातलं आपल्याला करता काढायचा आहे. करता काढायसाठी याला काय लावतो आपण, नारा. मग मला सांगा, प्रश्न करतो आपण, नारा किंवा नारी. नारा कोण आहे ना. बघा खेळ नारा कोण, खेळ नारा कोण, असा प्रश्न केला. समजा बघा आता, सचिन क्रिकेट खेळतो, खेळणारा कोण, सचिन. सचिन हा काय, करता आहे. सचिन हा काय, एकदम सोपी. जर तुम्हाला कर्म काढायचं असेल तर मग आपल्याला ह्या धातूला काय लावावं लागणार आहे, न्याची क्रिया कोणावर झाली. बघा खेळण्याची क्रिया कोणावर झाली, अरे खेळण्याची क्रिया कोणावर झाली, क्रिकेट. मग क्रिकेट काय आहे, क्रिकेट काय आहे, कर्म आहे. समजून आलं. म्हणजे आपण बघितलं होतं खेळतो हे काय क्रियापद, त्याच्यातला काय काढला आपण, मूळ धातू. मूळ धातू काढला, त्याला काय लावलं करता काढासाठी, नारा. खेळणारा कोण, आणि कर्म काढण्यासाठी काय लावतो, न्याची क्रिया. खेळण्याची क्रिया कोणावर झाली, कोणावर झाली, क्रिकेट वर खेळण्याची क्रिया झाली. म्हणजे तुमचा करता सुद्धा आला, तुमचं कर्म सुद्धा तुम्हाला काढतात. प्रयोग बघत असताना आपल्याला करता कर्म हे आपल्याला 100% काढता आलं पाहिजे. इतकं सोपी आहे. आता सगळ्यात महत्वाचं आणखी एक उदाहरण बघू खाली आपण. राम आंबा खातो. काय म्हटलं मी, मग याच्यातला क्रियापद कोणता आहे, मग खातो हे क्रियापद आहे. याच्यातला मूळ धातू कोणता आहे. मग याला करता काढण्यासाठी काय लावा लागते, नारा किंवा नारी. मग खाणारा कोण, अरे खाणारा कोण, राम जर म्हटलं तर हा काय झाला, करता. आणि खाण्याची क्रिया कोणावर झाली, आंब्यावर. खाण्याची क्रिया कोणावर झाली, आणि आंबा काय. आणि कर्म म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहित पडलं पाहिजे. कर्म म्हणजे काय, सोसणारा भोगणारा हे काय असते, कर्म असते. आलं का लक्षात. सोसणारा भोगणारा हे काय असते, कर्म असते. मग आता हे राम करता झाला, आंबा हे काय झालं, कर्म झालं. काय झालं, कर्म. मग आता तुम्हाला करता सुद्धा काढता येते, कर्म सुद्धा काढता येते. करता सुद्धा काढता येते आणि कर्म सुद्धा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, करता कर्म ओळखताना तुम्हाला क्रियापदाची अवस्था जी असते ती कशाची. मग बघा लिंग वचन पुरुष, कशाची, लिंग वचन पुरुष क्रियापदाची अवस्था असते, त्याला आपण करता कर्म याच्या वेळेस बघा. बघा आता कशा प्रकारे लिंग, लिंग जर म्हटलं तर किती प्रकार आहे लिंगाचे. आपण लिंग हा टॉपिक सुद्धा बघितलेला आहे. कोणकोणते आहे लिंगाचे प्रकार, पुल्लिंगी, कोणकोणतं,
पुल्लिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. त्याच्यानंतर वचन, वचन म्हटलं तर किती आहे? दोन. कोणकोणते? एक वचन, अनेक. अनेक वचनला दुसरं नाव आहे बहुवचन. अनेक वचनला दुसरं नाव काय? बहुवचन. मग आपण पुरुष मध्ये आलो. मग पुरुष मध्ये किती? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला बघा. आता याच्यामध्ये बघा समोर हे सगळे आपल्याला कशा प्रकारे समोर बघायचं आहे ते आपण समोर बघणारच आहोत. परंतु आणखी एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं प्रयोग बघत असताना आपल्याला काय महत्वाचं आहे? कर्ता ओळखता आला पाहिजे, कर्म ओळखता आला पाहिजे. उदाहरणामधलं काय? कर्ता ओळखता आला पाहिजे आणि काय? कर्म ओळखता आला पाहिजे. मग आता कर्ता सुद्धा तुम्हाला ओळखता येते, कर्म सुद्धा तुम्हाला ओळखता येते. मग आता आणखी एक बघा, ज्या वाक्यामध्ये समजा ज्या उदाहरणामध्ये ज्या उदाहरणात किंवा वाक्यात म्हणू शकतो कर्ता आणि कर्म या दोन्ही मधून एकाच शब्दाचा जर बोध होत असेल, एका शब्दाचा काय बोध होत असेल असल्यास तो काय मानावा लागेल? आपल्याला कर्ता मानावा लागेल. आणि कर्म नाही असं समजून आपल्याला समजावं लागेल, त्याच्यामध्ये काय कर्म नाही. तर समजा आता समोरचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. सारे पोपट उडाले, याच्यातलं क्रियापद काय? याच्यातलं क्रियापद काय? मग उडाले. बरं, याच्यातलं मूळ धातू काढा, उड. बरं, कर्ता काढायचा आहे. उडणारा कोण? ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? कर्ता झाला हा, कर्ता झाला. आता काय? कर्म. उडण्याची क्रिया कोणावर झाली? पोपटावर. म्हणजे मला एक गोष्ट सांग, याच्यात कर्म आहे का? दोन्ही क्रिया कोण केल्या आहे? अरे दोन्ही क्रिया कोण केल्या आहे? पोपट, पोपटाने दोन्ही क्रिया केलेल्या आहेत. मग दोन्ही क्रिया पोपटाने केलेल्या आहे. मग मला एक गोष्ट सांगा, याच्यामधलं जेव्हा याच्यामध्ये कर्म दोन्ही क्रिया एकानंच केल्या आहेत तर मग काय घ्यावं लागते? कोण घ्यावं लागते? कर्ता हा घ्यावं लागते आणि कर्म नाही असं समजावे. समजलं का? आलं का लक्षात? बरं, आता पोपट. मग आता तुम्ही म्हणाल सर आंबा, राम आंबा खातो. काय म्हणाल तुम्ही? राम आंबा खातो. खाण्याची क्रिया आहे ना, सोसणारा भोगणारा आंबा आहे. आलं का लक्षात? परंतु पोपट, सारे पोपट उडाले, सारे पोपट उडाले. उडण्याची क्रिया कोणावर झाली? सारं गेलं का काही कुठं? आणि उडणारा कोण? पोपट. दोन्ही क्रिया कोण करून राहिलं? दोन्ही क्रिया कोण करून राहिलं? पोपट. समजा सचिन रस्त्यात पडला. काय म्हटलं मी? सचिन रस्त्यात पडणारा कोण? पडण्याची क्रिया कोणा झाली? सोसणारा भोगणारा कोण आहे? का रस्ता सचिनच्या जगीत पडला? नाही पडला. म्हणजे याच्यात कर्म आहे का? म्हणजे इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. या टाइप मध्ये तुम्हाला कर्ता आणि कर्म दोन्ही काढता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? सारे पोपट उडाले. बरोबर आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. राम शाळेत जातो. काय म्हटलं मी? राम शाळेत जातो. क्रियापद कोणता आहे? याच्यातला मूळ धातू कोणता आहे? मग त्याला काय कर्ता लावासाठी लावा लागेल? नारा. जाणारा कोण? राम हे काय आहे? जाण्याची क्रिया कोणावर झाली? रामवरच झाली. जाण्याची क्रिया कोणावर झाली? म्हणजे दोन्ही क्रिया कोण करून आलं? मग याच्यातलं काय घ्यावं लागेल? कर्ता तुम्हाला घ्यावं लागेल आणि कर्म नाही असं समजावं लागेल. इथपर्यंत समजलं का? कोणाला काही प्रॉब्लेम? सोपी आहे. आता एक लक्षात घ्यावा, बघा इकडे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्हाला लक्षात आल्या का? आता याच्यामध्ये आपल्याला प्रयोगामध्ये जात असताना या पूर्ण बाबी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. आता प्रयोगामध्ये जात असताना प्रयोगाचे तुम्ही मला सांगितले 3 प्रकार. किती प्रकार? पहिला प्रकार कोणता? मग दुसरा प्रकार, तिसरा प्रकार. कर्तरी प्रयोग जर आपल्याला पाहायचा असेल तर मग कर्तरी प्रयोगामध्ये सगळ्यात पहिले ओळखासाठी आपल्याला काय पाहिजे रे? कर्त्याला काय पाहिजे? कर्ता हा कशात असतो? प्रथमेत असतो. कर्ता कशात असतो? प्रथमेत असतो. प्रथमा म्हणजे काय? तर विभक्ती. विभक्तीमध्ये काय? तर विभक्तीच्या टॉपिक मध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, संबोधन. बरोबर आहे. कर्ता, कर्ता म्हटलं तर काय? एक वचन, अनेक वचन म्हणजे प्रत्यय. आणि त्याचा कारक अर्थ काय? कर्ता. आलं का लक्षात? समजा द्वितीया, द्वितीय म्हटलं तर काय? सलाते, सलानाते. एक वचन मध्ये सलाते, दुसऱ्याच्या मध्ये सलानाते. आणि कारक अर्थ काय? कर्म. तृतीया म्हटलं तर काय? नेशी, निशी आणि निशी. आणि कारक अर्थ काय? करण. समजलं? अशा टाईप. मग म्हणजे मला सांगा कर्ता, मग एक वचन, प्रथमामध्ये एक वचन, अनेक वचन मध्ये काही आहे का? नाही आहे. मग तिथं प्रत्ययच नाही आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण रे? काय म्हणतो?
कर्ता हा प्रथमेत असतो. कर्ता कशामध्ये असतो? प्रथमेत असतो. कर्ता कशामध्ये असतो? प्रथमेत. मग आपलं कर्तरी पाहत असताना कर्ता नेहमी कशामध्ये असतो? प्रथमेत. काल बघितलं ना, परवा बघितले ना आपण, कर्तरी बघत असताना कर्ता कशात असतो? प्रथमेत असतो. आणि कर्म असेल तर त्याला काही कर्म असते का? कर्तरीमध्ये कर्म नसते का? कर्म असते आणि कर्म नसते सुद्धा. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता कशा प्रकारे आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले कर्तरी प्रयोग बघत असताना याचे दोन प्रकार पडतात. पहिला कोणता प्रकार आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग. दुसरा? पहिला कोणता? सकर्मक कर्तरी प्रयोग. दुसरा? बघा आता, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा कोणता सांगितलं तुम्ही? अकर्मक कर्तरी प्रयोग. मग सकर्मक कर्तरी प्रयोग बघत असताना सगळ्यात मोठं बघा, इकडे तुम्हाला सांगतो मी. पहिलं उदाहरण बघू आपण इथंच. सचिन क्रिकेट खेळतो. काय म्हटलं मी? याच्यात तुम्हाला कर्ता सुद्धा ओळखताल आणि कर्म सुद्धा ओळख. मग आता सचिन क्रिकेट खेळतो. मग आता सचिन क्रिकेट खेळत असताना बघा, आपल्याला आता कोणत्या उदाहरण कशात जाते बघायचं, कर्तरी प्रयोगामध्ये कशा प्रकारे जाते ते बघायचं. कर्ता नेहमी कशात असतो? प्रथमेत. म्हणजे प्रथमेत असणे म्हणजे काय? त्याला प्रत्यय नसते. प्रत्यय नसते. बरोबर आहे की नाही आहे? ठीक आहे. मग आता याच्यातला कर्ता कोणता काढला तुम्ही? सचिन. कर्ता कोणता काढला? सचिन. खेळणारा कोण? सचिन आहे. मग सचिन खेळणारा आहे, परंतु मला एक गोष्ट सांगा, याच्यामध्ये कर्ता लागलाय का? सचिनला आपलं सॉरी कर्ता जो आहे त्या कर्त्याला प्रत्यय लागलाय का कोणतं? मग कर्ता सचिन आहे, मग याला कोणतं प्रत्यय लागला आहे का? कोणतं स किंवा ला किंवा ने काही लागलाय का याच्यामध्ये? नाही. मग हा प्रथमेत आहे. कशामध्ये आहे? प्रथमेत. जेव्हा हा प्रथमेत असतो तर मग हे होते कर्तरी प्रयोग. काय होते? अरे काय होते? कर्तरी प्रयोग. तसंच उदाहरण खालचं घ्या तुम्ही. राम आंबा खातो. मग याच्यातला कर्ता कोणता आहे रे? राम. रामला काही लागलाय का? कोणतं प्रत्यय? नाही लागलाय. मग कर्त्याला काही प्रत्यय नाही लागलाय. मग हे कशामध्ये जाणार आहे? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. काय म्हटलं मी? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. आणखी एक लक्षात घ्या. मग जर आपण खाली आलो, मग याच्यामध्ये जर म्हटलं सारे पोपट उडाले. काय म्हटलं मी? बरं, उडणारे कोण? उडण्याची क्रिया कोणावर झाली? बरोबर, आपल्याला कर्ताच घ्या लागते दोन्ही पैकी. मग कर्ता घेतला. कर्त्याला काही लागलाय का रे प्रत्यय? काही लागलाय का प्रत्यय? नाही लागलाय. मग हे कशाचं उदाहरण आहे? कर्तरी प्रयोग. कशाचं उदाहरण आहे? कर्तरी. आणि आणखी खाली या. राम शाळेत जातो. जाणारा कोण? जाण्याची क्रिया कोणावर झाली? मग कर्ता कोण आहे? याला काही प्रत्यय लागलाय का? हे सर्वच्या सर्व कशामध्ये आहे? प्रथमेत आहे. कशात आहे? जेवढे हे समजा लागलेले आहे प्रथमे, हा करता बघा, हा करता प्रथमेत आहे. कशामध्ये आहे? प्रथमे. म्हणजे याला विभक्ती प्रत्यय लागलेले नाही, म्हणून हे कशाचं उदाहरण झालं? कर्तरी. परंतु आता कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? दोन. मग एक पहिला कोणता? सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक. आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, राम शाळेत जातो. राम शाळेत जातो. राम शाळेत जातो हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे की अकर्मक कर्तरी प्रयोग आहे? कोणता आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. कारण सकर्मक कर्तरीमध्ये कर्माची आवश्यकता असते आणि अकर्मक मध्ये कर्माची आवश्यकता नसते. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे सकर्मक मध्ये आणखी तुम्हाला शॉर्टकट मध्ये लक्षात राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम, सकर्मक मध्ये काम केलेलं राहते आणि अकर्मक मध्ये काम केलेलं राहत नाही. सरळ पिक्चर बघा. सचिन क्रिकेट खेळतो. काय म्हटलं मी? बरं, काम केलं आहे का याच्यात? सचिन करताना केलेलं आहे. म्हणजेच याच्यात कर्म आहे का? आहे. कर्म आहे का? आहे. म्हणजे याच्यामध्ये कर्म असल्याच्यानं हे कशाचं उदाहरण झालं? मग सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि इकडे बघा, आपलं सारे पोपट उडाले. सारे पोपट उडाले. मग याच्यामध्ये काम केलंय का रे? नाही केलंय. कर्म आहे का? नाही आहे. मग हे कशाचं उदाहरण झालं? अकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे तुम्हाला सकर्मक कर्तरी प्रयोग पण ओळखता आला आणि अकर्मक कर्तरी प्रयोग पण ओळखता. समजलं का? समजलं का? म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग सुद्धा ओळखता येईल आणि अकर्मक कर्तरी प्रयोग सुद्धा तुम्हाला ओळखता येईल. म्हणजेच कर्तरी प्रयोग तुमच्या लक्षात आला का? मी काय सांगितलं तो समजलं का रे?
बघा, कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो, बरोबर आहे. कर्त म्हणजे काय? कर्ता. कर्त म्हणजे काय? ठीक आहे. समजा मी एक उदाहरण घेतो. आता हे कशाचं मला सांगा तुम्ही. गीता पुस्तक वाचते, सांगा. हा, सकर्मक म्हणजे कर्त्याच्या लिंगानुसार बदल. मुले पुस्तक वाचतात. मुले पुस्तक वाचतात, सकर्मक कर्ते. मुले पुस्तक वाचतात. तू पुस्तक वाचतोस, काय बरं अकर्मक आहे? काऊन? तू पुस्तक वाचतोस, सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. अजय गाणे गातो, पुल्लिंग आहे, कर्म पुल्लिंग आहे याचं. बर. स्वाती गाणे गाते. मानव पेपर सोडवितो, सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. आता आणखी एक बघा. अशा प्रकारे लक्षात आलं का रे? आलं का नाही आलं? बर. आणखी एक बघा. राम घरी जातो, कोणता आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. श्रावणीला थंडी वाजते, अकर्मक कर्तरी. खूप वेळा आलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. शांताबाई थपकन पडली, अकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे कर्त्याला याच्यामध्ये काय नसते? प्रत्यय नसते. कर्ता हा नेहमी कशात असतो? प्रथमेत असतो. इथं समजलं का सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? समजलं का? कर्तरी प्रयोग समजला का? कर्तरी प्रयोग समजला. राम पुस्तक वाचतो, काय म्हटलं मी? वाचणारा कोण? वाचण्याची क्रिया कोणावर झाली? राम हे काय? कर्ता. पुस्तक काय आहे? कर्म. मग मला सांगा, रामला काही लागला आहे का विभक्ती? अरे विभक्ती प्रत्येक लागला आहे का रे? नाही लागलेला आहे. मग हे कशाचं उदाहरण झालं? कर्तरी प्रयोगाचं. मग कर्तरी प्रयोगात कशाचं झालं? सकर्मक कर्तरी प्रयोग. परंतु आता आपण एक कर्तरी प्रयोग पाहिला, त्याच्यामध्ये जर समजा आपण कर्मणी प्रयोगात आलो. कर्मणी प्रयोग कशात आलो? कर्मणी प्रयोग. मग कर्मणी प्रयोगामध्ये जर म्हटलं मी, लक्षात द्यावा, रामने पुस्तक वाचले, काय म्हटलं मी? कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमेत असते, कधी लक्षात ठेवा. परंतु कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमेत असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता हा प्रथमेत असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता हा प्रथमेत असतो. आणि कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत असते. कर्मणी प्रयोगात आणि कर्त्याला काय असते? प्रत्यय असते. जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो काय होते? मग कर्तरी प्रयोग. आणि कर्त्याला जर प्रत्यय आला तर ते काय होते? कर्म. समजलं का? एकदम सोपी. आता बघा कसं. रामने पुस्तक वाचले, काय म्हटलं मी? कशाचं उदाहरण आहे? कर्मणी प्रयोग. अरे कशाचं उदाहरण आहे? कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. मग रामने पुस्तक वाचले हे कर्मणी बसायचं आहे, ते बघू आपण कशा प्रकारे आहे ते पण बघू. आता याच्यातलं क्रियापद काय? क्रियापद काय? वाचले. क्रियापद काय? वाचले. क्रियापद वाचले आहे. मग याच्यातलं वाच बाहेर काढला आपण, हे काय? धातू, मूळ धातू. मग आता कर्ता काढायचा, काय केला? वाचणारा कोण? म्हणा, वाचणारा कोण? म्हणा, वाचणारा कोण? कोण आहे? समजा क्रियापद बाहेर काढलं. क्रियापदाचा मूळ शब्द आपण बाहेर काढला. मूळ शब्द आहे वाच. मूळ शब्द काय? आणि कर्ता काढण्यासाठी आपण त्याला नारा लावला. काय लावला? बरं. वाचणारा कोण? राम हे काय झाला? कर्ता. राम हे काय झाला? कर्ता झाला. वाचण्याची क्रिया कोणावर झाली? पुस्तक हे काय झालं? पुस्तक हे काय झालं? पुस्तक हे काय झालं? बघा आता राम. मग रामला हा जो कर्ता झाला याला प्रत्यय लागलाय का? अरे कोणतं प्रत्यय लागलाय? ने प्रत्यय लागलाय. कोणतं प्रत्यय लागलाय? ने. ने प्रत्यय याला लागलेला आहे. जर कर्त्याला प्रत्यय आलं असल आणि त्याच्यामध्ये कर्म असल, कशामध्ये? कर्मणी प्रयोगामध्ये जर कर्म असेल, म्हणजे कर्मणी प्रयोग म्हणजे काय? उदाहरणामध्ये कर्म असेल म्हणजे बघा, कर्त्याला काय लागलाय? प्रत्यय. आणि कर्म जो आहे, कर्म तर पाहिजेच. कर्मणी प्रयोग होत असताना एक लक्षात घ्या, कर्मणी प्रयोग होत असताना उदाहरणामध्ये कर्म पाहिजे. काय पाहिजे? कर्म पाहिजे. आणि कर्म असेल तर ते कशात असते? प्रथमेत. म्हणजे प्रथमेत म्हणजे काय? त्याला विभक्ती प्रत्यय. त्याला विभक्ती प्रत्यय असते का? नसते. बरं. रामने पुस्तक वाचले. आपण कर्ता काढला, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे कर्तरी प्रयोगात जाईल का? अरे हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण होईल का? कर्तरी प्रयोगाचं उदाहरण कोणतं आहे? परंतु इथं आता रामला काय आलाय?
मग प्रत्यय आलं म्हणून हे कशाचा आला आता कर्मणी प्रयोग. मग रामने पुस्तक वाचले म्हणजे हे झालं कर्मणी प्रयोग. परंतु कर्मणी प्रयोग तुम्ही मारून द्याल, पण कर्मणी प्रयोग मारत असताना सगळ्यात पहिले महत्वाचं तुम्हाला लक्षात पाहिजे का याच्यामध्ये कर्म पाहिजे. कर्मणी प्रयोग मारत असताना त्या उदाहरणात काय पाहिजे कर्म पाहिजे. आणि कर्माला प्रथमात असते प्रत्यय नसते आणि कर्त्याला प्रत्यय असते. लक्षात आलं का रे. रामने पुस्तक वाचले मग हे कशाचं उदाहरण झालं. अरे कशाचं उदाहरण झालं. मग तुम्हाला प्रश्न पडेल सर बा तुम्ही मग रामने पुस्तक वाचले मग याच्यामध्ये जर खूप वेळा आपण उदाहरणं पाहिल्या रामने पुस्तक वाचले ठीक आहे मग कर्त्याला प्रत्यय आहे परंतु याच्यामध्ये जर कर्म नसला असं जर आलं तर मग आलं का लक्षात. याच्यामध्ये जर कर्म नसेल तर मग ते उदाहरण कशाचं होते. समजा कर्त्याला प्रत्यय आहे कर्त्याला काय कर्त्याला प्रत्यय आहे परंतु याच्यामध्ये कर्म नाही आहे परंतु याच्यामध्ये काय तर ते कशाचं उदाहरण होते अकर्मक भावे प्रयोग. कशाचं होते अकर्मक भावे प्रयोगाचं ते उदाहरण होते. परंतु कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्म आहे कर्माला पण प्रत्यय आहे मग ते कशाचं उदाहरण होते सकर्मक भावे प्रयोग. भावे प्रयोगाचं तर होतेच आधी परंतु भावे प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. कोणकोणते सकर्मक भावे प्रयोग अकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग. मग सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण कसं होईल कर्त्याला पण प्रत्यय असते आणि कर्माला पण प्रत्यय असते आणि ते काय होते मग सकर्मक भावे प्रयोग. जर कर्त्याला प्रत्यय आहे परंतु कर्माला प्रत्यय आपलं कर्म नाही आहे सरळ सरळ कर्म नाही आहे तर मी होते काय होते अकर्मक भावे प्रयोग. काय होते अकर्मक भावे प्रयोग. जर मी म्हटलं रामने पुस्तक वाचले हे कशाचं उदाहरण आता बघितलं आपण कशाचं आहे कर्मणी प्रयोग आहे. समजा मी जर म्हटलं वडिलाने बैलाला मारले काय म्हटलं मी किंवा बैलास मारते वडिलाने बैलास मारले वडिलाने बैलास मारले काय म्हटलं मी वडिलाने 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 बघा वडिलाने वडील वडिलाने ने प्रत्यय लागलाय कर्त्याला मारणारे कोण वडील हे काय झाले कर्ता मारण्याची क्रिया कोणा झाली बैला बैल काय झालं कर्म. बघा इथे पण एक प्रत्यय लागलाय आणि कर्माला सुद्धा काय लागलेला आहे प्रत्यय विभक्ती काय लागलाय प्रत्यय लागलाय म्हणजे कर्म सुद्धा आहे कर्ता सुद्धा पण दोन्ही याला काय लागलेला आहे प्रत्यय लागलेला आहे. दोन्हीला काय लागलाय प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे उदाहरण कशात झालं परंतु सगळ्यात पहिले कशात झालं भावे प्रयोगाचं. कशात झालं भावे प्रयोगाचं आणि नंतर काय झालं सकर्मक भावे प्रयोग. कशात झालं सकर्मक भावे प्रयोग. कर्मणीचं झालं का. कर्मणीसाठी काय पाहिजे कर्त्याला प्रत्यय पाहिजे आणि कर्माची आवश्यकता असते परंतु ते कशात असते प्रथमे. इथं प्रथमेच आहे का कर्म प्रथमेच आहे का नाही याला पण लागलेला आहे. समजा मी जर म्हटलं त्याने आता घरी जावे काय म्हटलं मी त्याने आता घरी जावे जाणार कोण त्याने तो म्हणजे त्याने ने प्रत्यय लागलाय काय लागलाय म्हणजे त्याने आता घरी जावे त्याने आता घरी जावे मग कर्ता कोण आहे त्याने बरोबर आहे. जाण्याची क्रिया कोण झाली म्हणजे दोन्ही क्रिया कोण करू राहिला तोच करू राहिला मग त्याच्याला काय करायला लागते आपल्याला करता. परंतु एक लक्षात ठेवा त्याने ने प्रत्यय लागलेला आहे मग ने प्रत्यय लागले तुम्ही म्हणता सर हे तर कर्मणी प्रयोगाचं आहे अजिबात होणार नाही त्याच्यामध्ये कर्मच नाही आहे ना. कर्म आहे का मग कर्मच नाही आहे तर मग ते कशात चाललं अकर्मक भावे प्रयोग. कशात चाललं अकर्मक भावे प्रयोग. आलं का लक्षात काही प्रॉब्लेम समजून